धनगर समाजाला अनुसूचित जमातीचं आरक्षण मिळावं यासाठी सुरू झालेलं आंदोलन आता चांगलंच पेटलंय। एकीकडे या आंदोलनाला हिंसक वळण लागलंय तर दुसरीकडे धनगरांच्या आरक्षणाला विरोध करण्यासाठी आदिवासी नेत्यांनीही दिल्ली दरबारी धडक मारली आहे। उठ धनगरा जागा हो अशी हाक देत धनगर समाजानं सुरू केलेल्या आंदोलनाचा भडका उडालाय। सोलापूर इथल्या पंढरपूर मोहोळ रस्त्यावर धनगर समाजाच्या कार्यकर्त्यांनी रविवारी रात्री 2 एसटी बस पेटवून दिल्या। शिवाय सोलापूर पुणे हायवेवर शेटफळ जवळ 2 बस गाड्यांवर दगडफेकही केली। धनगर समाजाला एसटीचं आरक्षण मिळावं यासाठी बारामतीमध्ये गेल्या 21 जुलैपासून सुरू झालेलं आंदोलन आता हिंसक बनलंय। धनगरांच्या आरक्षणाला विरोध करणारे आदिवासी विकास मंत्री मधुकर पिचड, सामाजिक न्याय मंत्री शिवाजीराव मोघे आणि क्रीडा मंत्री पद्माकर वळवी यांचे पुतळेही जाळण्यात आलेत। कालच्या राड्यानंतर पोलिसांनी 21 जणांवर जमावबंदी कायद्यानुसार कारवाई केली आहे। त्यामुळे बारामतीत सोमवारी तणावपूर्ण शांतता होती। तर दुसरीकडे धनगर समाजाचा एसटीत समावेश करण्यास आदिवासी समाजानं जोरदार विरोध केलाय। या मुद्द्यावर महाराष्ट्र सरकारनं अद्याप ठोस भूमिका घेतलेली नाही। त्यामुळे उपमुख्यमंत्री अजित पवारांना आदिवासींच्या रोषाचा सामना करावा लागला। नंदुरबारमध्ये आदिवासींनी अजित पवारांच्या गाडीला घेराव घालून निषेध केला। यावेळी आंदोलकांना नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांना सौम्य लाठीमारही करावा लागला। धनगर आरक्षणामुळे आदिवासींच्या आरक्षणाला धक्का पोहोचणार असल्याचा आंदोलकांचा दावा आहे। आदिवासी विकास मंत्री मधुकर पिचड यांनीही यापूर्वीच धनगर आरक्षणाला विरोध केलाय। आरक्षणाच्या मुद्द्यावरून धनगर आणि आदिवासी समाज एकमेकांविरोधात उभे ठाकलेत। आदिवासी नेत्यांनीही आक्रमक पवित्रा घेत सोमवारी थेट दिल्लीमध्ये धडक मारली। राष्ट्रपती प्रणव मुखर्जी आणि काँग्रेस पक्षाध्यक्ष सोनिया गांधी यांची भेट घेऊन त्यांना निवेदन दिलं। धनगरांना आधीच 3.5% आरक्षण असल्यानं त्यांचा आदिवासीमध्ये समावेश करू नये अशी मागणी पिचड यांच्या नेतृत्वाखालच्या शिष्टमंडळानं केली आहे। वेळ पडल्यास मंत्रिपदाचा राजीनामा देण्याचा इशाराही पिचड आणि विधानसभा उपाध्यक्ष वसंत पुरके यांनी दिलाय। आदिवासींचं संरक्षण सगळ्यांचं व्हावं हीच मागणी आम्ही तिन्ही लोकांना केली आणि आज देखील संध्याकाळी माननीय मुख्यमंत्र्यांनी आमच्या आदिवासी आमदारांची मीटिंग बोलवली। आज देखील आम्ही निवेदन तेच देणार आहे की आंदोलनांना जाग ठरवू नये। जो समाज प्रस्थापित आहे असा समाज या ठिकाणी धनगर समाज आदिवासींमध्ये घुसू इच्छितो हे फार चुकीचं आहे। विशेषतः याचं आदिवासींमध्ये अतिशय जबरदस्त प्रतिक्रिया उमटते आहे। ज्या पद्धतीने धनगर समाज कायदा हातामध्ये घेतोय फार चुकीची गोष्ट आहे। कायदा हातात घेऊन जर असं घटनेच्या सूचीमध्ये किंवा आदिवासींच्या यादीमध्ये कोणी अतिक्रमण करत असेल तर त्याला आम्ही पूर्णपणे सामना करायला तयार आहोत। आदिवासींची भावना सुद्धा तीव्र आहे। आदिवासी सुद्धा संघटित आहेत। आदिवासी संघटना सुद्धा रस्त्यावर आता येत आहेत। त्यांनी राजकीय दबाव आणून आम्ही तुमचं सरकार पाडल्याशिवाय राहणार नाही, मतांचं भांडवल करण्याची ही दुर्दैवी प्रक्रिया सोलापूर, पुणे, सांगली, सातारा आणि विशेषतः इंदापूरमधून सुरू झालेली आहे। तेव्हा राज्यातील माझ्या सगळ्याच राज्यकर्त्यांना मी विनंती केली, या लोकांच्या मनात आमच्याविषयीच्या आरक्षणाच्या विषयीची जी जलची निर्माण झाली ही घटनाबाह्य आहे, बेकायदेशीर आहे आणि सर्वच आदिवासी माणसांवरती अन्याय करणारी आहे। याच मुद्द्यावर मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण हे सोमवारी रात्री उशिरा आदिवासी मंत्री आणि आमदारांशी चर्चा करणार आहेत। एकीकडे धनगर समाज तर दुसरीकडे आदिवासी समाज अशा अडकित्यात मुख्यमंत्री चव्हाण सापडलेत। यातून तोडगा काढताना पृथ्वीबाबांच्या नेतृत्वाचा कस लागणार आहे। ब्युरो रिपोर्ट झी मीडिया। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।